नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। पण असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपणास हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। पण असं काय घडलंय ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी ब्राझीलची खरी कंडिशन जाणून घेणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर ब्राझील मध्ये शेंगा परिपक्व होण्याची त्या ठिकाणी अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये पाण्याची नितांत आवश्यकता आहे आणि या परिस्थितीमध्ये ब्राझील मधील महत्वाच्या राज्यांमध्ये पाऊस पडत नाही आणि यामुळे ब्राझीलचं जे सोयाबीन उत्पादन रेकॉर्ड 1,700 लाख टनांच्या वर पोहोचण्याची शक्यता होती, हे उत्पादन आता 1,600 लाख टनांच्या खाली येण्याची शक्यता असल्यामुळं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे। या तेजीचा फायदा आता देशांतर्गत बाजारालाही मिळणार, ज्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 4,800 पर्यंत आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत 5,000 पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार मग स्वाभाविक आहे तुमच्या मनात येणं, तर लक्षात घ्या 4,800 चा भाव मिळाला की तिथं आपण 50% सोयाबीन विक्री करा आणि उर्वरित जे सोयाबीन आहे ते 5,000 च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।